बाळांनो, आज आपण इयत्ता 9वीतील मराठी या विषयातील 13वा पाठ थोडं भारनियमन करूया या प्रकरणावर प्रकाश टाकणार आहोत. ज्याच्या लेखिका आहेत मंगला गोडबोले. एक प्रसिद्ध लेखिका म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांच्या काही लघुकथा खूप प्रसिद्ध आहेत. जसं उदाहरणार्थ अशी घरं अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, आळवावरचं थेंब, सोबत, भलं बुरं, आरंभ, हे सगळ्या त्यांच्या लघुकथा आहेत. त्यांची एक कादंबरीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे, गोंदण नावाचं. बालसाहित्यसुद्धा प्रसिद्ध आहे, नीरू आणि नेहा नावाचं. संबंधीचे आपण एक ललित लेख संग्रह पाहतो. या ठिकाणी वरकरणी तो लेख गमतीदार, विनोदी असा वाटतो. मात्र अंतर्यामी विचार करायला भाग पाडतो. हा लेख आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशाप्रकारे विनोद निर्माण करतो यावर लेखिकेने प्रस्तुत पाठातून प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत पाठ हा शुभेच्छा या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. आपण प्रकरणाकडे जाऊत. लेखिका म्हणते की आपल्यावर इंग्रजांचा आणि गोऱ्यासाहेबांचा इतका काही प्रभाव पडला आहे की आजकालची मुलं इंग्रजी शब्दांचा भडीमार करत चालली. असं म्हणतात की गोऱ्या लोकांमध्ये खूप शिष्टाचार होता, आदरभाव होता. तो मराठी माणसात नाही आहे, उद्धमपणा असतो. म्हणून या गोऱ्या साहेबांच्या भाषेच्या प्रभावाखाली, दबावाखाली मोठी झालेली ही पिढी मात्र प्रत्येक गोष्टीला मात्र थँक्यू, प्लीज, एक्सक्यूज मी, जसं काय आदराचे पूलच बांधत चालली आहे. आणि बाकीचे लोक म्हणजे मॅनरलेस आहेत, त्यांना शिस्तच नाही आहे. यांना मात्र खूप शिस्त आहे. म्हणून की काय, ही पिढी आता जर कोणी घोटभर जरी पाणी दिलं तर त्याला हातभर थँक्यू म्हणायला लागली आहेत. अहो, एवढंच नाही, हा सुसंस्कृतपणा थँक्यूचा, गोऱ्यांचा आपल्या अंगी यावा म्हणून आता ही नवीन पिढी प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायला लागली आहे. जसं उदाहरणार्थ, तू कसली ग थँक्यू, मीच तुझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू म्हणायला पाहिजे. त्याला तू थँक्यू दिलंस का? तुला कितीही थँक्यू दिलं तरी कमीच गो बाई. हे काय चालले? लेखिका म्हणते हा अतिरेकपणा आहे, हे कृत्रिमता आहे, अस्थानीपणा आहे. या ठिकाणी खोटारडे वाढतात हे शब्द. एवढा जर आपण थँक्यू थँक्यू थँक्यूचा आदरभाव बांधत गेलो तर या थँक्यूला काही अर्थच उरणार नाही. या ठिकाणी हे का लोकांच्या लक्षात येत नाही असं लेखिका म्हणते. लेखिका म्हणते रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तर अगदी क्षुल्लक कारणासाठी सुद्धा आपण एकमेकाचे थँक्यू मानतो. अहो, जन्मलेल्या बाळाला जेव्हा बोलता यायला लागतं ना, तेव्हा त्याचे आई वडील किंवा नातेवाईक त्याला थँक्यू शिकवतात बरं का. जर कोणी त्याला चॉकलेट दिलं तर म्हणतात मन काकांना थँक्यू. पप्पी घेतली तर मन आत्तूला थँक्यू. कोणी उंचावरची वस्तू त्याला खाली आणून दिली तर मन थँक्यू. आणि तो बाळ प्रत्येक गोष्टीला आता थँक्यू म्हणायला शिकतो. अगदी सू केली तर थँक्यू, शी केली तर थँक्यू. काय अर्थ आहे का या थँक्यूला? या आभाराला काय अर्थ आहे का? नाही अर्थ. म्हणून लेखिका या ठिकाणी म्हणते हा आभार मानणं म्हणजे सुसंस्कृतपणा आणि न मानणं म्हणजे मॅनरलेसपणा, असंस्कृतपणा. हे असं नाही आहे. या ठिकाणी हे चुकीचं आहे. आपण प्रत्येक नातेवाईकाला आभार मानतो आणि तेही कसं माहिती आहे का, नातेवाईक कोणही त्याच्यानुसार. बाळांनो, आता नाही आहे पण पूर्वी असं होतं बरं, आभाराचे कार्ड द्यायचं. जर एखादा आपला नातेवाईक खूप लांब राहत असेल आणि त्याने जर आपल्यासाठी काही छान काम केलं असेल तर त्याला ते कार्ड पाठवायचं, आभार कार्ड म्हणतो आपण त्याला. लेखिका म्हणते जर एखादं बाळ जन्माला आलं आणि त्या बाळानं जर एखादं डॉक्टरला आभाराचं कार्ड दिलं किंवा आपण मेल्यावर आपल्याला व्यवस्थित विधिवत लोकांनी वर पोहोचवलं म्हणून आभाराचं कार्ड आलं तर यात काही नवल नाही, कारण याचा अतिरेकपणा जास्त होत चालला आहे. अहो, सगळ्यात महत्त्वाचा अतिरेक कोणी केला आहे माहिती आहे? आकाशवाणीच्या लोकांनी केला. या ठिकाणी रेडिओ माहिती आहे बघ तुम्हाला,
पूर्वी रेडिओवर प्रत्येक कार्यक्रम सुरू होताना आणि कार्यक्रमाच्या मधात आभार मानलं जायचं. यांनी खूप छान गाणं गायलं त्याबद्दल त्यांचे आभार. ज्यांनी गाणी ऐकली त्यांचेसुद्धा आभार. पत्राला उत्तर दिलं म्हणून आभार. आभाराला आभार दिलं म्हणून आभार. अतिरेकपणा व्हायचा हो. आभार आभार ऐकून त्या आभाराचा जो आदरभाव आहे तो नष्ट होऊन जायचा. आणि आता हा पायंडा कोणी चालवला माहिती आहे? चॅनलवाल्यांनी, टी व्हीवाल्यांनी. त्यांनी तर या शब्दाला चारी मुंड्या चित्त करून टाकलं असं लेखिका म्हणते या ठिकाणी. चॅनलवाल्यांनी अगदी टी व्ही चालू केला की आभाराला सुरुवात. पूर्वी कसं असायचं बाळांना माहिती आहे? आता टी व्ही 24 तास पण कमी पडतात, टी व्ही चालूच असतो. पूर्वी तसं नव्हतं. अगदी 5:30 वाजता टी व्ही सुरू व्हायचा. दूरदर्शन एकच चॅनल होतं आणि संध्याकाळी 10:30ला तो बंद व्हायचा. पुन्हा टी व्ही ऑन केला तर लागायचा नाही, काहीच कार्यक्रम यायचे नाहीत. त्यावेळेस अगदी सकाळपासून 5:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत कार्यक्रमात नुसतं आभार आभार आभार. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात म्हणून तुमचे आभार, तुम्ही गायलात म्हणून तुमचे आभार. लेखिका म्हणते एवढे आभार मानण्यापेक्षा एकदाच होलसेल घाऊक त्याचे आभार मानून टाका या ठिकाणी. सकाळी टी व्ही चालू केलात, आज ज्यांनी आमचा कार्यक्रम पाहणार आहे त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि टी व्ही 10:30ला बंद होताना ज्यांनी पाहिलं त्यांचे आभार मानतो, असं काहीतरी म्हणा. किंवा त्यापेक्षा एक काम करा, कार्यक्रम चालू राहू द्या आणि खाली एक तळटीप द्या या ठिकाणी, एक पट्टी चालू द्या की अमुक अमुक लोकांचे आभार. कसे? आजच्या दिवसभरात किंवा अमुक अमुक सत्रामध्ये ज्यांनी आमच्या कार्यक्रमाचे भाग घेतला त्यांचे आभार. त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद. आजच्या दिवसभरात ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या सगळ्या सूत्रसंचालकाचे आभार. त्यांना नटवणाऱ्यांचे आभार. नटल्यामुळे ते सुंदर दिसत होते असं मानणाऱ्यांचे आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी नृत्य केलं, गाणी म्हटली, वाद्य वाजवले त्यांचे शतशः आभार. आजच्या दिवसभरात ज्यांनी आपल्या रिमोट कंट्रोलची बटणं फिरवली आणि किमान 30 सेकंड आमचा चॅनल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम. आजच्या दिवसभरात ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकुमी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत. ज्यांनी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांचे दुखऱ्या मनाचे शतशः आभार. आज दिवसभर वीज पुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोहोचवणाऱ्या वीज मंडळाचे आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन पैठण्या, हिऱ्यांचे हार, घड्याळ, मिक्सर, शूटिंग मोटारी, विमाने, सॅटेलाईट, ताजमहल, कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षिसे जिंकणाऱ्या दर्शकांचे मनपूर्वक आभार. ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हरणाऱ्यांचे आभार, बघून जळणाऱ्यांचे पण आभार. एवढा आभार जर मानलं तर त्या आभारात कृत्रिमता येते, डुप्लिकेट वाटतं, ते आभार चुकीचे खोटे वाटतात असं लेखिका म्हणते. पु ल देशपांडेंनी याबद्दल खूप छान आपलं विचार मांडलेत. पु ल देशपांडे म्हणतात अगदी आभार हा काही आपल्या कोटवर गुलाब लावून किंवा एखादं मेडल लावून फिरण्यासारखं नाही आहे. एखाद्या व्यक्तीने कोट घातला आणि त्याच्यावर गुलाब दर्शनी लावला लोकांनी बघावे म्हणून तर ती गोष्ट वेगळी. पण आभार हा शब्द आपल्या ओठावर ठेवून फिरण्यासारखा भाग नाही. आभार हा अंतःकरणात असायला पाहिजे. एकमेकाबद्दलचा तो आदर आहे आणि आदर हा काही दाखवण्याची गोष्ट नाही. संस्कार आणि सुसंस्कृती जसं आपण दिखाऊपणा करत नाही, ते आपल्या अंगी बाणवलेली असते. दागदागिने जसे आपण सांभाळून ठेवतो, सुरक्षित ठेवतो, तसं एकमेकाबद्दलचा आदर आपल्या अंतःकरणात सुरक्षित ठेवला पाहिजे. तो शब्द बंबाळ होता कामा नये. तो प्रदर्शनाची बाब नाही आहे आभार. या ठिकाणी उठसूट प्रत्येकाला आभार मानत गेलो तर पाहणाऱ्याला वाटतं बा हा माणूसचा काही वेळ आहे का? प्रत्येक वेळेस तोंडामध्ये फक्त आभार 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 आभार. मग तो आभार त्याच्या तोंडातून निघताना खोटा वाटतो, तो कृत्रिम वाटतो, तो डुप्लिकेट वाटतो. या ठिकाणी एक उदाहरण दिले पहा पु ल देशपांडेंनी खूप सुंदर. समजा आपली आई आजारी असेल ना, आपल्या आईच्या बिमारीमध्ये आजारपणा जर मित्रांनी मदत केली तर आपण जर
जर मित्रांना म्हणालो बाळा मित्रांनो तुम्ही मला वेळेस मदत केलात, मी तुमचे आभार मानतो, त्यावेळेस मित्र प्रत्युत्तर काय, जादा हुशारी करू नकोस, जादा आगाऊपणा केलास तर याद राखून पाठीत धपका मारतात. म्हणजे मित्र आपल्या मित्राला आभार मानू देत नाही. हे अंतःकरणातला या ठिकाणी आभार, हे मनातला आभार या ठिकाणी, आणि तो तसाच राहायला पाहिजे बाळांनो या ठिकाणी. तो दिखाऊ नाही या ठिकाणी, आणि तो दिखाऊ नसायलाच पाहिजे या ठिकाणी. आभार हे एकमेकाच्या नजरेतून, एकमेकाच्या स्पर्शातून जाणवला पाहिजे या ठिकाणी. गहिरे अंतःकरणातून तो व्यक्त झाला पाहिजे या ठिकाणी. तो दिखाऊ नसायला पाहिजे, असं पु ल देशपांडे या ठिकाणी छानपैकी मांडतात. पु ल देशपांडे या ठिकाणी म्हणतात की आभार हा अंतःकरणातून असायला पाहिजे, एकमेकाच्या स्पर्शातून, एकमेकाच्या डोळ्यातून तो व्यक्त झाला पाहिजे, तो शब्दातून व्यक्त व्हायला पाहिजे. अशातली गोष्ट मुळीच नाही आहे या ठिकाणी. त्यासाठी लेखिका एक उदाहरण देते की एखाद्या डॉक्टरनं समजा एखाद्या पेशंटचं ऑपरेशन केलं, आणि तो पेशंट ज्यावेळेस त्या गुंगीतून बाहेर येतो, डॉक्टर त्याला तपासायला येतो, आणि ऑपरेशन योग्य पद्धतीनं होतं त्यावेळेस तो पेशंट डॉक्टरचा घट्ट असा हात धरतो. त्या स्पर्शातून सुद्धा थँक्यू व्यक्त होतो या ठिकाणी, आभार व्यक्त होतो. किंवा एखादा विद्यार्थी चांगले गुण घेऊन पास होतो आणि गुरुजींचे पाया पडायला येतो, गुरुजींचा थरथरता हात त्या मुलाच्या पाठीवर पडतो, तर त्या हातातून, त्या स्पर्शातून सुद्धा आभार व्यक्तच होत असतो. आभार हे प्रदर्शन करायची गोष्ट नाही आहे. आभार ही हृदय ते ती हृदय व्यक्त करण्याचा भाग आहे. हृदयातून व्यक्त करा. तो मग तुमच्या डोळ्यातून असेल, तुमच्या अश्रूतून असेल, तुमच्या स्पर्शातून असेल, तसा आभार व्यक्त करायचा असतो. उठसूट तोंडाने आभार आभार, थँक्यू 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 कोणत्याही गोष्टीला जर म्हणत जाल तर त्या आभारात अर्थ राहणार नाही, मजा राहणार नाही बाळांनो या ठिकाणी, असं लेखिका या ठिकाणी म्हणते. उर्वरित पाठाचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये, पुढील भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद.